आता दचकून बोलतात बामणाविषयी माणसं. बोलू का नको, बीजेपीचं सरकार काय करेल. शाहू महाराजांनी डायरेक्ट नाव दिलं ब्राह्मण विरोध ब्राह्मणेतर. दिलं का नाही? ब्राह्मण विरोध ब्राह्मणेतर अशी लढाई सुरू केली. ब्राह्मण खवळली. महाराजांची बहीण खानविलकरांच्यात दिली होती. त्या बहिणीचा एक शब्द महाराज मोडत नव्हते. ब्राह्मण महात्या अक्काताई, ब्राह्मणाला शिवी देणं म्हणजे धर्माला शिवी देणं. महाराजांना सांगा. अक्काताई म्हटल्या, ओ राजे हिंदू आहे का ना तुम्ही, मग ब्राह्मणाला का शिवाय दिलाय? त्यांना शिवाय देणं म्हणजे धर्माला शिवाय देणं. धर्म पाळला पाहिजे. अक्कासाहेबांचा एक शब्द महाराज मोडत नव्हते. महाराज म्हटले ठीक आहे तुमचं ऐकायचं, उद्यापासून धर्म पाळू. महाराजांनी एक दिवस ठरवला. 18 पुराणापैकी एक मत्स्य पुराण काढलं आणि एक अध्याय काढला आणि त्या ब्राह्मणाला मॅनेज केलं. ह्योच अध्याय सारखा बडबडायचा म्हटलं. दुसरं हेच बडबडायचं. त्याला पण काय कळलं ना. बडबडलं, हे पुन्हा वाच, पुन्हा, अरे पुन्हा वाच, अरे पुन्हा वाच. अक्कासा म्हटलं, अरे वाचू दे की. म्हटले तुम्हाला काय झाले? तो तर बरं तुम्हाला का नाही म्हटले, ते काय म्हणतं ते ऐका की. म्हटलं मराठीत अर्थ सांग रे. काय सांगितलं? राजघराण्यामध्ये मुलगी उपर झाली, ती मुलगी पहिली रात्र ब्राह्मणाकडे पाठवा म्हणजे पुढे संतती चांगली जन्माला येईल. राजघराण्यामध्ये मुलगी उपर झाली की ती मुलगी पहिली रात्र ब्राह्मणाकडे पाठवा म्हणजे पुढे संतती चांगली जन्माला येईल. महाराज म्हटले, अक्कासाहेब तुमचा शब्द पळायचा आहे. आता पुरी आमच्यात पण आल्यात, पाठवूया का त्यांच्याकडे? हाकला म्हटले बामणे, एक ठेवू नका म्हटले. कसली काय घाण घसला धर्म, नाकारा म्हटले ते. आणि मग शाहू महाराज सत्यशोधकी चळवळीमध्ये फुलेंचे आले. 2.5 वर्ष लढाई लढली. तो इतिहास होता आणि टिळक म्हणायची या की काँग्रेसमध्ये. महाराज म्हटले, लेखा राजा असताना माझी ही तरा काय करतील जनतेचं तू. तरी सुद्धा येतो, पण कायदे मंडळामध्ये आम्हाला घेणार का? तर निपाणीच्या सभेमध्ये टिळक म्हणाले, शाहू महाराज म्हणतात येतो पण कायदे मंडळात तिथे काय नांगर धरायचं आहे का? किती आहे ना. मराठ्याला कधी कळायचं हे? ही हिंदुत्ववादाची खिळी आहे. कर्मवीर अण्णा तुम्हाला माहीत असतील. कर्मवीर अण्णांचा आजूळ कुंभोज. एक दिवस शाहू महाराज हत्तीवनं कुंभजला. सोंड उगारल्या पोरं पळून गेली. कर्मवीर अण्णा कमरेवर हात ठेवून, लहान होते ते, आणि महाराजांनी बघत थांबले होते. महाराजांना आश्चर्य वाटले. सगळी पोरं ही पोरगं धाडची आहे. रे काय बघतोस रे? अण्णा म्हटलं, मी हत्तीवर हत्ती बसलेला बघतोय म्हटले. त्यांना धाडस वाटलं, वर घ्या म्हटले. तवर म्हातारी आली. पोरास काय चुकला असेल पदर बसली, मला पोराला खाली नाही म्हटले, त्याला बोर्डिंगला टाकतो, कधीतरी बघायच्या येऊन बघून जा. आणि महाराजांनी कोल्हापूरमध्ये त्या बोर्डिंगमध्ये घातलं. 2 महिन्यानंतर महाराज गेले. कुणब्याचं पोरगं शिकते का बघायला. गेले तर पोरगच नाही तिथं. ओळीनं बामणाची पोर अभ्यासाला. महाराज म्हटले, ती कुणब्याचं पोरगं आणलं होतं, ती कुठे गेले? ते म्हणले, हाय की. कुठं आहे? ते बघा रानात भांगला लागलंय. महाराज म्हटले, तुम्ही अभ्यास करतोय, भांगलते का? आमचा धंदाच म्हटला शिक्षणाचा आहे, त्याच्यामुळे आम्ही अभ्यास करतोय. मग ती कुणब्याचा असेल त्याला रानातच घातलाय म्हटले आम्ही. जर झालं महाराजांना. आणि मग महाराजांनी विचार केला, कॉमनमध्ये पोरं घातली तर शिकणार नाहीत, म्हणून कोल्हापूरमध्ये या तुम्ही. मिस्कलार बोर्डिंग आहे, मुस्लिम बोर्डिंग आहे, जैन बोर्डिंग आहे, लिंगायत बोर्डिंग आहे, सगळ्या जाती धर्माची स्वतंत्र बोर्डिंग काढली. आणि आज भारतात कुठल्या संस्थानिकामध्ये शिक्षणाचं प्रमाण जास्त असेल तर ते कोल्हापूरच्या संस्थानिकामध्ये जास्त आहे. तो विचार शाहू महाराजांचा शिक्षणाचा असेल, आरक्षणाचा असेल, तो बाबासाहेबांनी घटनेत घेतला का नाही? आरक्षण हे काय उपकार नाही आपल्यावर. त्या हिंदुत्ववाद्यांना सांगा, हिंदुत्ववाद्यांना उपकार नाही आमच्यावर. बाबासाहेबांनी जे SC ST OBCला आरक्षण दिलंय ते उपकार नव्हे. बाबासाहेब म्हटले, हा देश विकला, ती संपत्ती जर आमच्या पायावर टाकली तरी सुद्धा आमची नुकसान भरपाई निघत नाही. ह्या शब्दात बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिले. मित्र, त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर, जातीच्या मुद्द्यावर, धर्माच्या मुद्द्यावर माणसं भडकवायची आणि हिंदू धर्म कसा टिकेल, त्याचं वर्चस्व कसं राहील, याच्यासाठी हे संघवाले सतत प्रयत्न करत आहेत. मी बाळासाहेब आंबेडकरांच्या बाजूने का झालो लगे? बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसवाल्यांना एक प्रश्न विचारला होता. ह्या RSS वाल्यांना कायद्याच्या चौकटीत कसं घेणार त्याचा फॉर्म्युला द्या. विचारला जाणार प्रश्न. RSS वाल्यांना कायद्याच्या चौकटीत कसं घेणार त्याचा फॉर्म्युला द्या.
काँग्रेसवाले म्हटले तुम्हीच तयार करा, आम्ही सह्या करतो. का तुझ्यात कोण बुद्धिवंत आहे का नाही? आहे का नाही? ही मखलाशी होती काँग्रेसवाल्यांची. कारण का त्यांनीच दूध पाजलंय, त्यांनीच आसरा दिलाय, त्यांना जागा दिल्या. सगळे फंड्स तिकडे जात होते, त्यांचं ते धाडस नाही. आणि मग बाळासाहेबांनी सांगितलं आम्ही आहे बाग. आणि झालं युद्ध. त्या युद्धामध्ये निवडून नाही आलो, पण एकेकाला घाम सोडला का नाही? फोडला का नाही? ही ताकद दलित मुस्लिमांची आहे. दलित मुस्लिम भारताच्या बाजूने राहिला, एकवटला. एक मत आपण हिंदुत्ववाद्यानं जर दिलं नाही तर सत्ता भारताचीच येणार आणि हिंदुस्थानचा पराजय होणार. हे आज मी लिहून देतो मित्रांनो. त्याचं पहिलं उदाहरण औरंगाबादमध्ये घडलं का नाही? दलित मुस्लिम एक झाल्यानंतर खासदार निवडून आला का नाही? आम्ही इथे एक होईना झालं. पुण्यात तर विचकाय सगळा. पुण्यात 17 तोंड 17 बाजूनं आहेत. आम्हाला भीती वाटते पुण्यात यायला. RSS वाले आम्हाला मारणार नाही तर आमचाच गडी आम्हाला मारल, असलं काम केले पुण्यात त्यांनी. आंब्यानं आंबा पाडायचं काम ते करू लागले आहेत मित्रांनो. हे जरी मार खाणं खरं असलं तर मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो, मृत्यू कुणाला चुकलाय? कुणाला चुकलाय मृत्यू? हात वर करा बघू, मी मरणारच नाही. कोण किडे पडून मरेल, म्हातार होऊन मरेल, आता कोण मरण आहेच की शेवटी. बुद्ध एक वेळेस एका विभागाला भेट द्यायला गेले. बौद्ध भिक्खू उठून राहिले. बुद्ध म्हटले परिवर्तन झालं का? नाही म्हटले. का? आमचं इथं कोण ऐकत नाही म्हटले. कोणाचं ऐकतंय? अंगुलीमालाचं ऐकतात म्हटले. अंगुलीमालाचा दरार आहे, ते न सांगले इथलं पान सुद्धा हलत नाही. आणि मग जा ना अंगुलीमालाला सांग धम्म. हां जावाच म्हटले, म्हणजे त्या आमच्या करंगळ्या त्याच्या गळ्यातच जातात म्हटले. बुद्धाने समजून घेतलं, तो जाईल त्याला मारतो, करंगळ्या अडकवून फिरतोय, असला खतरनाक आहे, त्याला कोण सांगणार? बुद्ध म्हटले अरे मृत्यूला घाबरतोय? जन्म तिथं मृत्यू ठरलेला आहे. बुद्धाने सांगितलं मृत्यू, मी जातो अंगुलीमालाला सांगायला. बुद्ध ज्या मार्गाने चालले ते दुर्पा शेतकरी होते, ते पाया पडत होते, भगवंत आम्हाला तुमची गरज आहे, जाऊ नका, मर्डर ठरलेला आहे. तरी बुद्ध चालत होते. तो अंगुलीमाला खबरदार पुढाला असतो तरी बुद्ध चालत होते. त्यानं शस्त्र उगारलं तरी बुद्ध शांतच होते. तो सुद्धा माणूसच होता ना. अरे म्हटले माझं नाव घेतलं तर कापरं फुटतं माणसाला. कोण असा माणूस आहे की मी ओरडतोय, खलास करीन, माझा इतिहास माहिती सुद्धा तो शांत आहे? नक्कीच कोणतरी मोठा माणूस असेल. विचारलं, बुद्धाने ओळख सांगितली. अंगुलीमाला म्हटला तुम्हा कोण आडवं गेला का सांगा, आताच कट करून येतो त्याला. म्हणजे काय तर तक्रार घेऊन आले असतील बुद्ध म्हणून वाटलं. कोण तुमच्या आडवं गेला का, तुमची आताच कट करून येतो. बुद्ध म्हटले त्याच्यासाठी आलो नाही, कटच करायचं काय, फांदी तोड म्हटली, तोडली, जोडता येईना. बुद्ध म्हटले अंगुली तुझा तोडलेलाचा डंका आहे, माझा जोडलेलाचा डंका आहे. आपण दोघे एक झालो तर परिवर्तनच आहे. ये बौद्ध धर्मामध्ये बौद्ध भिक्खू हो कंटाळवतं, ते कंटाळवतं. त्या हिंदुत्ववाद्यांना सांगायला का हो अंगुलीमाला का तसा झाला? त्याला सुद्धा ही ब्राह्मणी व्यवस्था दोषी आहे. अंगुलीमाला त्याच्या शाळेत 1 नंबरचा विद्यार्थी, पण त्याच्या विरोधातले जे विद्यार्थी होते त्यांनी मास्तरला सांगितलं तुझ्या घरात काय तर कळ काढतंय, ते काय तर करतंय, खोटं सांगितलं. आणि मग तो पास झाला अंगुलीमाला 1 नंबरनं. आणि जाता जाता म्हटला गुरुजी गुरुदक्षिणा सांगा. ते चिडलं होतं मास्तर, डाव धरून होतं. तो म्हटला देणार का? हो 1000 लोकांच्या कणगळ्या पाहिजेत म्हटला. कसला गुरु येऊ? हे इतिहास आहे अंगुलीमालाचा. आता मी प्राध्यापक मानसशास्त्राचा आहे. एखादा विद्यार्थी आला आणि म्हटलं त्याचा अंगठा पायतानं मारेल का नाही मला तो शिक्षक. आणि ह्यो अधिकार पायतानं मारण्याचा बाबासाहेबांनी दिला आहे. प्रश्न विचारण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आहे. हिंदू धर्मामध्ये प्रश्न विचारायचा नाही, हा नियम आहे हिंदू धर्मामध्ये. गणपती दूध पितोय का? पितोयच म्हणायचं, दूधच म्हणायचं, दुसरं काय म्हणायचं नाही. 1000 लोकांच्या करंगळ्या रडत होता अंगुल्या. हो मी तसलं नाही, मी कोणाच्या वाळल्या पाण्यावर पाय दिलेला नाही, मला असलं काय सांगणार पाहिजेच. आणि मग अंगुलीमाला दरोडेखोर झाला आणि येईल त्याला मारायचा, करंगळी काढ कवायचा. एखादी करंगळी पडली की माणूसांनी वाढणार.
म्हणून तो कणगळ्या, त्याचं नाव अंगुलीमाला. बुद्धाला तो शरण गेला, बुद्धाने 3 तास प्रवचन दिलं, कणगळ्यात तोडल्या. बौद्ध भिक्खू अंगुलीमालाचा. माझ्या बांधवानो, माझ्या बौद्ध बांधवानो, बुद्धाचा धम्मप्रचार आपणाला करावा लागेल, तो असा करावा लागेल. शेजारी मातंग समाज आहे, होलार समाज आहे, ढोर समाज आहे, चांभार समाज आहे, धावी आहे, धनगर आहे, सगळ्यांच्या जावा. अरे त्या काळात देश बुद्ध झाला होता का नाही? तुम्ही आम्ही सगळे बौद्ध होतो. काय काम केलं असेल बुद्धाच्या ब्रह्मभिक्खूनी? हा विचार एकदा पटला की माणूस माणूस होतो. तो विचार सांगण्याचं काम प्रामाणिकपणे आपणाला करावं लागेल. नाहीतर आमचा बौद्ध लडबडाला रस्तापर्यंत जय भीम जय भीम, प्यायचं बंद कर की ना बुद्ध हो. बुद्ध ही संकल्पना विजय फार वेगळी आहे. तो देश बुद्ध झाला तरच भारताचं राज्य येणार आहे. जर हा देश बुद्ध नाही झाला तर तुम्हाला पारतंत्र्याचं व्हावं लागेल. ही आपली काय अवस्था होती त्यावेळेस. अण्णाभाऊ साठे कथेतून सांगतात. एक कथा सांगतो तुम्हाला, तोफेच्या तोंडी. थोडंसं चुकत इकडे झालं तर समजून घ्या. काय अण्णाभाऊ लिहितात? अण्णाभाऊ साठे हे परिवर्तन चळवळीतले नायक होते, नायक. म्हणून जगात अण्णाभाऊंची जयंती होते. जगात अण्णाभाऊंना मानलं जातं मित्रांनो. हे असलेलं नाही, तुझ्यात जीव रंगला असलेलं नाही. अण्णाभाऊंनी पुरुषाचा स्वाभिमान जपला आणि स्त्रियाला बंड करायला शिकवला, असा अण्णाभाऊ होता. एक कथा सांगतो आणि माझं भाषण संपवतो. जयंतीचा महिना आहे. एका गावात सख्खे 2 पाटील भाव असतात. 100 एकर जमीन असते. दोघात वाद होतो. 50-50 एकर वाटून जाते. एका पाटलानं आपल्या मळ्यात सुताराचा गडी ठेवलेला असतो आणि दुसऱ्या पाटलाला तेवढ्या ताकदीचा गडी मिळत नसतो. एक दिवस तो पाटील अडकेतून सुपारी कात्रत वड्याच्या रस्त्यानं जात असतो. तोवर एक सावळा मांग नावाचं पोरगं पाण्याची घागर आडवी घेऊन येते. त्याला बघून पाटील भाळते. काय पोरगं आहे म्हटले, आतापर्यंत मला काय दिसलं नाही. त्यानं विचारलं, काय नाव? सावळा मांग. काय करतोयस? काय नाही म्हटलं, फुकटच्या आईच्या शिव्या खातोय. आई दररोज शिव्या दे. गाडवा एवढं झालाच काम करायला नको, खा. फुकटच्या शिव्या खातोय म्हटलं. कामाला येतोच का? येतो की. काय काम आहे? मक्का राखायचं. काम मिळतं, मजुरी ठरते, पाण्याची घागर ठेवणार तेवढं आहे. म्हणले आलायस खा. आई म्हटले शिवे देऊ नको, मला काम मिळालंय अमुक पाटलाचा, मक्का राखायला मी जातो. आई म्हणते लेका जाऊ नको रे, त्या दोघांचे लई भांडणं आहेत, रेड टकरी तू पडू नको. काम नसलं तर चालेल मला, पण त्याच्यात काय जाऊ नको. नाण्या म्हटले काम नव्हतं तेव्हा मला शिवे देत होतीस, आता मी जाणार. माझ्या बांधवानो, सावळा मांग मक्का राखायला जायचा. ह्या ब्राह्मणाने इंग्रजांच्या डोक्यात घातलं, मांग दरोडेखोर आहे, चोर करणारी जात आहे, म्हणून चोर जमात म्हणून डिक्लेअर केली. ह्या मांगांना सकाळ संध्याकाळ दुपार हजेरी होती का नाही? सकाळ दुपार संध्याकाळ मांगाने हजेरी द्यायची. जर हजेरी चुकली, त्या भागात जर चोरी झाली तर त्याच्या नावावरती या चोऱ्या पडायच्या. सावळा मांग होता. सकाळ दुपार संध्याकाळ हजेरा जायचा. एक दिवस 12च्या हजेरीला रात्रीच्या गेला. परत येतोय तर खळभर मक्क कुणीतरी कापून नेलं, चोरून नेलं होतं. सावळा विचार करायला, मी सावळा मांग वाळ्या पाल्यावर कोणाच्या पाय न देणारा असताना माझी कळ कुणी काढली. काय करायचं? रात्री 12च्या हजेरी तर दिली पाहिजे. पाठीमाग मक्का चोरीला चाललाय. मग त्याला आठवलं, त्याचा एक मित्र होता महार, रामा महार. लय दोघं फ्रेंड. रामाच्या घरला काय, रामा म्हटले 12च्या हजेरी गेलं तर माझी मक्का चोरत आहे, तेव्हा मी 12ची हजेरी देऊन येताना फक्त तू मक्का राखायचा, एवढं काम कर. अरे म्हटलं मित्र कसला, जाय की म्हटलं रात्रभर मी राखतो. रात्रीचा रामा महार मक्का राखायचा, सावळा मांग हजेरीला जायचा. पण सावळा जाता जाता विचार करत होता, मी वाळल्या पाल्यावर पाय न देणारा माणूस, माझी कळ कुणी काढली. 15-20 दिवसानंतर त्या दुसऱ्या पाटलाचा गडी सुतार आडवा आला आणि तो सुतार मांगाला म्हणाला सावळ्याला, हे सावळा, नांगी सरावर मका सरानं स्वारी केली त्यावेळेस तू कुठं होतास? आता नांगी मका सर डिक्शनरीत सुद्धा शब्द नाहीत. त्या देशपांडेच्या बाईच्या त्या साहित्यात कुठली येईल शब्द? ती म्हणते अण्णाभाऊंची साहित्यिक भाषा नाही. आता नांग्या म्हणजे तिला तर काय कळणार आहे? हे सैराट माहीत आहे का? सैराट 3 वर्षे फिल्म पडून होती, घेत नव्हती ती. का? त्याच्यात बामणी भाषा नाही, ब्राह्मणाचा कलाकार नाही आणि देवाधर्माचं कौतुक नाही, त्यामुळे बाजूला ठेवली होती फिल्म. पाठीमागं लागून लागून ती लावली, काटाच केला तिनं.
आणि नंतर सगळ्या सिरियल खेडवळ भाषात आल्या. तो सुतार म्हटला सावळा मांगाला, ए सावळा, नांगी सरावर मका सरानं स्वारी केली त्यावेळेस तो कुठं होता. सर म्हटला, यानंच काम केलं म्हटलं. त्याला बोलला नाही सावळा. तुला दाखवतो म्हटलं आजच कुठं होत होती. मांग जात अशी आहे कडू, एकदा डोसक्यात घेतले की ती करतेच. आणि माझं आरडे साहेब, मांग जर बुद्ध झाला तर देश बुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, एवढा ताकदीचा मांग. पण लवकर डोसक्यात येत नाही, एकदा आलं की ठोकाच आहे त्याचा. तुला दाखवतो म्हटलं आजच. रात्रीची हजेरी दिला, रामा महार मका राखतोय. हजेरी दिली, सुताराच्या घरला गेला. त्याच्या दारात गाडी होती, बैलगाडी उचलली, रामा महाराजा दारात नेऊन टाकली. त्याचा मालक पाटील त्याच्या घरला गेला. टकरीचा मेंढा होता, उचलला, रामा महाराजा दारात नेऊन बांधला. परत आला. रामा म्हणाला, कुठे गेलतस? हे म्हटलं बोलायचं नाही, माझा मित्र आहेस का नाही? होय. मग सुताराची गाडी आणि पाटलाचा मेंढा तुझ्या दारात आहे. गाडी मोडायची, जाळायची, त्याच्यावर बकर भाजायचं, मला खायला घेऊन यायचं म्हटला. दुसरं काय करा? अरे काय करा म्हटला, गाडी मोड, जाण, त्याच्यावर बकर भाज. तो एका बकरा आम्ही दोघंच खायचा आहे. आणि मग तो काय नाही म्हणतो रामा मार. बकरं भाजलं, रात्रभर मागमूस सगळा ठेवला नाही. दुसऱ्या दिवशी चर्चा, पाटला जावे, मेंढा गेला, सुताराची गाडी गेली. चर्चा, पोलिसांना कोण सापडना. 15-20 दिवसानंतर तो सुतारा अडवाला सावळा मांगाच्या. आणि सावळा म्हटला, ए सुतारा, गाडी सरावर मका सरानं स्वारी, गाडी सरावर बकरा सरानं स्वारी केली त्यावेळेस तो कुठं होतास? म्हटला, येणंच काम केलं. लगेच नावाचं तक्रार, लगेच सावळा मांग, रामा महार फरारी. आणि एक दिवस सावळा सापडतोय, कज्जा सुरू होतोय आणि शिक्षा होते तोफेच्या तोंडी. मुद्दाम ही कथा सांगतोय मी. शिक्षेचा दिवस उजाडला जातोय, तोफ लावली असते, तोफेच्या समोर सावळा मांगला उभं करतायत. बत्ती लावणारा माणूस असतोय, साहेब तिथं उभा आहे. फाशी देताना एक नियम आहे, शेवटची इच्छा विचारायची. तो साहेब म्हणतोय, सावळा, बत्ती लागल्यानंतर तो चिंधड्या होणार आहेत, शेवटची इच्छा सांग. सावळा मांग काय म्हणते माहिती आहे का? साहेब, ह्या व्यवस्थेमध्ये, ह्या हिंदू व्यवस्थेमध्ये, ह्या ब्राह्मण व्यवस्थेमध्ये मांगा महाराणा कसपाटाची किंमत नाही, कसपाटाची. मांग म्हार माणूस नवन, कुत्र मांजर जनावर नव, ह्या म्हणी आहेत. साहेब, या व्यवस्थेमध्ये मांगा महाराणा कसपाटाची किंमत नाही. अशा कसपाटाची किंमत नसणाऱ्या सावळ्या मांगाला तोफेची किंमत मिळत असेल तर लावबत्ती माझी तयार आहे म्हणते. माझ्या बांधवानो, हिंदुस्थानमध्ये तुम्हाला कसपाटाची किंमत नाही. मांग म्हार माणूस नवन, कुत्र मांजर जनावर नव, ह्या म्हणी. काय वाद आहे मांगा महारांचा? सांगा ना. काय जमीन रेटल्या का बंगलं रेटल्यात का राज्यांचं भांडण आहे? काय आहे भांडण? दोघंही गावाच्या बाहेर, दोघंही मोठंच बोलतात, दोघंही मोठ्याच खात्यात, तरी तंग आहे. वाद मिटवा, ही ताकद आहे मित्रांनो. ही ताकद जर एक झाली तर बाकीच्या जाती सहज खिचू आपण. आणि जर हा प्रभाव वाढला तर भारताचाच राज्य येईल आणि बाळासाहेब सारखा माणूस ह्या देशाचा पंतप्रधान होईल. तरच दलित मुस्लिमांना ह्या देशाच्या स्वातंत्र्याचं फळ चाकता येईल. जोपर्यंत हिंदुस्थान हिंदुत्ववाद आहे तोपर्यंत स्वातंत्र्याचं फळ दलित मुस्लिमांना चाकता येणार नाही. भान दोघांनी ठेवावं. आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये किती विरोध होऊ दे, एकच नारा प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी, त्यांचे घटक पक्ष. तुम्ही जर ते केलं तर समजा 50-60 जागा बसल्या तर सत्ता येईल ना आपली. बाबासाहेब म्हटले, पासंग आहे तुम्ही, पासंग. पासंग माहीत आहे का? जिकडं टाकल तिकडे पारडं जड होते. सोडणारकडे पासंग असते. समान झालं की जिकडं पडेल तिकडे पारडं जड. त्यावेळेस पासंग तर होण्याची भूमिका आपण घ्यावी. आणि ह्या वाटचालीमध्ये BJP, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसवाले हे आपले नाहीत, हे लक्षात घ्या माझ्या बांधवांनो. राष्ट्रवादी काँग्रेसवाले भांडवलवादी आहेत आणि BJP, शिवसेनेवाले हिंदुत्ववादी आहेत. बघा, BJP, शिवसेनेचे कार्यक्रम शेतकऱ्यांचा कार्यक्रम नाही, दलितांच्या आरक्षणाचा कार्यक्रम नाही, गंगाजल, राम मंदिर, बाबरी मशीद असल्याच विषय त्यांचं आहेत का नाही? चाळतच बसल्यात, कुठं राम मंदिर सापडते का, कुठं बावली सापडते का, आणि तिथं लगेच मंदिर उभं करते. हे हिंदुत्ववादी आहेत.
आणि काँग्रेस राष्ट्रवादीले भांडवलवादी आहेत. इथं बसलेल्याला मला प्रश्न विचारायचा आहे, लय काँग्रेसचं काम केलं म्हणून तिकीट मागायला जावा. ते म्हणतात फंड किती देणार, पहिलं प्रश्न, आणि किती खर्च करणार. तुम्ही म्हणा 5 वर्ष बाजूला हो म्हणते. पैसे वाहनालाच ते तिकीट देतात. आम्ही मरायचंच काम करून करून, आणि आमची पोरं वाटच बघत. ही इलेक्शन लय भारी झाली ताई, लोकांनीच इलेक्शन लढवली. नाही तर पूर्वी कसं होतं, अण्णा येतोय का, बापू येतोय का, नाना येतोय का, ताता येतोय नाही, कुठल्या धाब्यावर चिठ्ठी देते का, गाडी देतात का, आणि गाडी आली की हॅलो हॅलो हॅलो, आपली गाडी असल्यासारखंच हॅलो हॅलो. आणि एकदा शिक्का बसला की तो अण्णा तात्या बापू म्हणतो गाडी लाव दारात बंद, चालत चालत जा. इथं बसलेल्याला प्रश्न विचारतो, एका तर अण्णा तात्या बापून असं म्हटलंय का 21 दिवस काम केलं घेऊन जा 4 व्हीलर म्हटलंय. पुन्हा आमचा गाडी पायात, पायता नाही चालत आलाय. ही रणनीती त्यांची समजून घ्या. आम्हाला त्यांनी गुलाम समजले. मातंग समाजाचे आमचे काय कार्यकर्त्याचं सांगतो, मांग कशातच जमत नाही. आरडे साहेब, मांगामुळे कोण निवडून पण आलो म्हणत नाही आणि पडलो पण म्हणत नाही. महाराजांच्यामुळे वेगळं आहे, महाराला घाबरतात, ह्याला नाही देव आडवं येते. मांगाची भीती कुणालाच नाही. मग त्यांना तुमचाच आहे मी, तुला कशाला खर्च करेल तो. जो पळतंय जी खात्री नाही त्याच्यावर खर्च करायला लागतोय राजकारणामध्ये. मातंग समाजानं बंड केलं पाहिजे. आणि मांगांचं बंड हे इतिहासामध्ये साधन आहे. मातंग समाजाला फार मोठा इतिहास आहे. बौद्ध धर्मामध्ये पहिली बौद्ध भिकुणी जर कोण झाली असेल तर ती मातंगी झाल्या मित्रांनो. हा मांगाचा इतिहास आहे. नंतर मांगाच्या ह्या महिला बौद्ध भिकुणी झाल्या, पण मांगाची पहिली मातंगी बौद्ध भिकुणी झाल्या एवढा इतिहास आहे. बुद्धाच्या काळात मांग आघाडीवर होता. फुलेंच्या काळात मांग आघाडी होता का नाही. महात्मा फुले म्हटले मी मुलींची शाळा काढणार, त्याच रात्री फुलेंच्यावर खुनी हल्ला झाला. फुले घाबरले. असे घाबरलेले फुले लवजी वस्ताद साळवेंच्याकडे आले. म्हटले मी वस्ताद मी अडचणीत आहे, काय झाले, मुलींची शाळा काढतो माझ्यावर खुनी हल्ला झाला, मला संरक्षण पाहिजे. वस्ताद म्हणले मला प्रकरण समजावून सांग. सांगितलं अरे म्हटलं कोण तुझ्याकडे येतोय, चल शाळेच्या ठिकाणी कार घोषणा, मी तिथं काय बोलायचं ते बोलतो. दुसऱ्या दिवशी लावा जा माझ्या शाळेच्या ठिकाणी. फुले म्हटले उद्यापासून मी मुलींची शाळा करणार आणि शिक्षिका सावित्रीबाई फुले मुली शाळेत घाला. फुले खाली बसले आणि लवजी वस्ताद साळवे नावाचा मांग उठला. म्हटलं ए पुणेकरांनो, शेंडीवाल्यानो, जानवावाल्यानो, ही नवरा बायकोचे काम करते, माणसाचं काम आहे. ह्या दोघांच्या केसाला धक्का लागला तर या मांगाशी गाठ आहे. अशा पद्धतीची धमकी दिल्यानंतर पुण्यातला बाबन गार झाला. पुन्हा फुलेचा नाद केला नाही. ही मांगाची ताकद आहे. पुन्हा फुले दुसऱ्या दिवशी परत आले. म्हटले वस्ताद आश्चर्य झाले, पुरी शालतीनात माग लवजी वस्ताद साळवे नावाचा मांग उठला. आपल्या पुतणीला खांद्यावर घेतलं. कुणाची माय व्याला त्यानं माझ्या वेळेला माझ्या पुतणीला मी शाळेत घालायला चाललोय. त्या मुलगीला शाळेत ठेवलं आणि बाकीच्या मुली शाळेत येऊ लागल्या आणि सावित्रीमाची शाळा सुरू झाली. त्या पुतणीचं नाव होतं मुक्ता साळवे. आहे का नाही मांगाला इतिहास. ती मुक्ता साळवे 4थीला गेली आणि सावित्रीबाई म्हटली निबंधली. वाचा निबंध मित्र, मातंग समाजाच्या तरुणांनो. काय लिहिते मुक्ता साळवे. निर्मिका, तू आम्हाला ज्या धर्माचं समजतोयस त्या आमच्याच धर्माची माणसं आम्हाला मंदिरामध्ये का येऊ देत नाहीत. आमच्याच धर्माची माणसं आमच्या सावलीचा विटाळ का म्हणतात. आमच्याच धर्माची माणसं आम्हाला गावाच्या बाहेर का ठेवतात. आमच्याच धर्माची माणसं मुंगीला साखर टाकताना मला लाता का घालतात. एक ना अनेक प्रश्न विचारले आणि शेवटी म्हणते निर्मिका तू काय म्हण, आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. धर्म नसलेली माणसं आहे का धर्म तुम्हाला. 56च्या पूर्वी तुम्हाला धर्म होता का. अरे माझ्या बांधवांनो, धर्म म्हटलं की 3 प्रक्रिया असतात. धर्माचा संस्थापक सांगायला लागतोय. तो संस्थापक एक पुस्तक लिहितो, तो धर्मग्रंथ होतो. आणि माझ्या धर्मात माणसानं कसं यायचा त्याचा एक विधी लिहून ठेवतो, त्याला धर्म म्हणतात. या मुस्लिम धर्म मोहम्मद पैगंबर संस्थापक, त्याने लिहिलेलं पुस्तक कुराण. हिंदू धर्माला संस्थापक नाही. काय त्या संस्थापकाने एक पुस्तक लिहून त्याला धर्मग्रंथ म्हणून मान्यता आहे का. सांगा ना असेल तर. ह्याने सुप्रीम कोर्टात गीतेला पुढे गेला. सुप्रीम कोर्टाने नाकारला, हा धर्मग्रंथ होऊ शकत नाही. हिंदू म्हणून साडी माळी तेली तांबडी कुष्टी नावी धनगर सुतारला बार कुंभार मांग महा ढोर चांबार घिसाडी गोसावी कैकाडी पाच पारदी कोणबे मराठा मराठा. हिंदू म्हणून तुमचा काय विधी झालाय का.
झालाय का सांगा की. ब्राह्मणांची मुंज होते, आमचं काहीच होत नाही. मांगानं मांगुड्यात जन्मायचं, मांगुड्यात मरायचं. महारानं महारुड्यात जन्म, महारुड्यात मरायचं. मराठ्यानं मराठ्याच्या गल्लीत जन्मायचं, मराठ्याच्या गल्लीतच मरायचं. वर पण जायची संधी नाही आणि खाली पण उतरायची संधी नाही. म्हणून बाबासाहेब म्हटले हा धर्म शिडी नसलेली इमारत आहे. ती मुक्ता साळवे म्हणते आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. पुढे ती अशी म्हणते हा धर्म नसून आम्हाला लागलेला रोग आहे, रोग. आणि खरंच रोग आहे मित्रांनो. कॅन्सर झाला तर माणूस खंगून खंगून मरतय आणि कुटुंब खर्च करून करून खंगतय. तसे एकदा येलनामाच्या जत्रेत परशुराम घरात आला की खंगून खंगून कुटुंब मरतय. काय अमावस्या आली, पौर्णिमा आली, जत्रा आली, क्षेत्र आली, 12 सण आलं, लगेच उरूस आला. मग ह्या गावचा उरूस म्हटल्यानंतर 15 गावचं 15 दिवस गडी उपाशी राहतात पाहुणं. आणि उरसाच्या दिवशी गावला आल्यासारखं त्या यात्रेत उतरते आली. आणि वर्षभर साठवलेला पैसा, दारू काय, मटण काय, भात काय, 2 दिवसात बुक्का. तिसऱ्या दिवशी आणि आमची माता दुसऱ्याच्या बांधावर कामाला जाते. म्हणून बाबासाहेब म्हटले देव नाकारा. म्हटले का नाही, नाकारा देव. महाराणी पोत्या देव भरलं, नदीला सोडलं आणि मांगानी वताला जाऊन अडवलं आणि घरात आणून बसवलं. देव असतं तर महारांचं वज वाटोळ व्हायला पाहिजे होतं आणि मांगाचं बंगल्यावर चढायला पाहिजे होतं. उलट झालंय. महारांचं बंगल्यावर बंगलं ना आमचं झोपड्यात झोपडं. बुद्ध, शाहू फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांचे विचार आपणाला पोषक आहेत. ते विकासाची दारं खुली करतायत. जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. धनवंतांनी अखंड पेळे, धर्मांधानी तसेच छळले, मगरीने जणू मानिके गिळले, चोर झाले साव, जग बदल घालून घाव. अण्णा भावनी बाबासाहेबांना गुरु मानलं का नाही. अरे बाबासाहेबांचा विचार जो जो घेईल तो प्रगतीच करेल आणि बाबासाहेबाला जो जो नाकारेल त्याची मातीच होईल असा इतिहासाने सिद्धांत आहे. बाबासाहेबांचा विचार विकासाचा विचार आहे आणि हिंदुत्वाचा विचार मातीत घालणार आहे, चगाळ्यात ठेवणार आहे. आम्ही पण चगाळ्यात आणि देव पण चगाळ्यात. आमचं देव तर कुठे चांगले दिलेत आम्हाला का दिल्यात. बघा त्यांचा देव लाल भडक बाय, लांबला चकनाक, डोक्याला घातला ते सोन्याचं टोप घालते, हसते तर गालात हसते, बसले तर कमळाच्या फुलात बसते. तिचं नाव लक्ष्मी, ती बामणाचं कुलदेव. आणि आमचं एकही देखणं नाही. काळं की टिद्र ध्यान त्यात सगळं कोण डुकरावर बसला, गाडावा बसला, दात बाहेर वाट बाहेर, पोरग सुद्धा घाबरते देवाच्या समोर जाय. असलं देव आम्हाला. तिथं तर समता पाहिजे होती का नाही, तिथं पण समता नाही. त्याच्या पुढचा निगणित वेगळा आहे. लक्ष्मीला पेढा टाकला, लक्ष्मी खुश. साखर टाकली, खुश. आणि इकडे 17 रेड्या कापलं तर देव खुश नाही. बकऱ्याचं, कोंबड्याचं, रेड्याचं तेवढं द्यावं आम्हाला आणि पेड्याचं साखरेचं त्यांना. घटना बदलणार. पेड्याचं आम्हाला देण, रेड्याचं तू घे की. हां ही अण्णाभाऊ साठेंनी बाबासाहेबांना गुरु मानलं. मातंग समाजाची कोण असतील तर मला विनंती करायची आहे. बाबासाहेबांच्या काळात मांगाने जर बाबासाहेब स्वीकारला असता तर महाराजांच्या पुढं मांग असता. ती त्या काळात केलेली चूक तुम्ही अजून करू नका माझ्या बांधवांनो. ती चूक दुरुस्त करण्याची वेळ आल्या आणि ती चूक दुरुस्त करण्यासाठी मी प्रकाश आंबेडकरांना कोल्हापूरमध्ये ताकदीनं मांग म्हणून पाठिंबा दिला. हिंदुत्ववादी गार झाले, गार कोल्हापूरमधले. बाळासाहेबांची सभा उधळणार, ओईसीला येऊ देणार नाही, संयोजकांनी खबरदार. एवढंच करून थांबले नाहीत, पोरं घुसवली. माझ्यातला मांग जागा झाला. ती भाषा बुद्धाची नव्हती. मांग जागा झाला. बाळासाहेबांना म्हटलं थांबा जरा मीच बोलतो. अहो म्हटलं तुम्ही अध्यक्ष आहे. नंतर नाही ना म्हटलं तुमच्यानंतर माझं कोण ऐकतं, तारा थांबा म्हटलं. बाळासाहेब म्हणाले वेळ झाल्या, रेल्वेचं रिझर्वेशन आहे, 2च मिनिटं बोलायचं. मी म्हटलं 1.5 मिनिटं बोलतो म्हटलं. 1.5 मिनिटं बोललो, कुईच थांबली त्यांची. थांबली का नाही. बोला, आडवत जा त्यांच्या. मुस्लिम बांधवांना सांगतो मरण कुणाला नाही. एक चौकात मुस्काडीत मारा, आत्महत्याच करून मेलं पाहिजे. ते उलट होती की जरा सारखं मला मारलं, मला मारला, मार की तो.
मार. आणि हे सुद्धा बुद्धाच्या विचारात सांगतोय मी. बुद्ध म्हटले हिंसा अहिंसा वेगळी आहे, बुद्धाची महावीरांची वेगळी आहे. बुद्ध म्हटले विनाकारण जाऊन कुणाला मारू नका, ती हिंसा होते. पण तुझ्या घरात तलवार घेऊन आला तर हात वर करू नको. स्वसंरक्षणासाठी जर मर्डर झाला तर घटनेत बाबासाहेबांनी 302 मध्ये सुद्धा निर्दोष सोडलेला आहे. सोडले का नाही? नुसता मारच खायचा आहे. मी उलट होते की जरा हे उलट चालण्याची वेळ आल्या, कारण का ते आक्रमक झालेत. अरे खोकलनं आलं तर पळून जाणारे अवलाद, खोकललं तर पळून जात होते. ती खेकर आल्यात आमच्यावर आणि दांडकीच फिरवायला आल्यात RSS वाले. आम्ही बाबासाहेबांची घटना असल्यामुळे, लोकशाही असल्यामुळे आम्ही शांत आहे. नाहीतर भीमा कोरेगावचा इतिहास माहीत आहे सगळ्यांना, आहे का नाही? 500च्या पुढं 28,000 कापून टाकले का नाही? घटना बदलणार बदला घटना. तर तुझंही हात मोकळं नाच मोकळं, त्यावेळेस काय होईल? पळता भुईत उडी होईल. ब्याला कोण ठेवणार? ब्याला त्यांना वाटत असेल आम्ही लय ताकदीचं आहे, किती फौज लाव, पोलीस लाव. पोलीस आमचाच आहे, फौज पण आमचीच आहे. तुझं कोण आहे तिथं? सगळं उलट होणार आहे. पण घटनेला हात घालण्याची भाषा ही करू लागलेली आहेत. त्यांचा एक खासदार म्हणतोय घटना बदलण्यासाठीच आम्ही सत्तेत आलोय. दुसरा म्हणतोय, काय म्हणतोय, ती साध्वी ती म्हणजे गटारीन रस्त करायला मी निवडून आली नाही. कशाला आल्यास मग तू? तिला हिंदुत्ववादाच्या बाजूनं हिंदुस्थान उभा करायचा आहे आणि हिंदुस्थानच्या विरोधात त्याला जो येईल त्याला मारायचा आहे, त्याच्यासाठी ती निवडून आल्या. मालेगावचा बॉम्बस्फोट तिने केलाय का नाही हे समजून घ्या माझ्या बांधवांनो. ही अटीतटीची वेळ आहे, आणीबाणीची वेळ आहे. काळ सोकावत चाललाय. तुम्ही तयारीत असलं पाहिजे. बुद्धाचा विचार जर मान्य करायचा असेल तर आम्ही जाऊन कुणावर अन्याय करणार नाही. पण आमच्यावर जर अन्याय केला, घटना बदलणे आमच्यावर अन्याय. भारतावर हल्ला येतो, बाबासाहेबांच्या घटनेला हात घातला त्याचा हात शिल्लक ठेवणार नाही. ही भाषा तुम्हाला बोलावी लागेल, ह्या चर्चा तुम्हाला कराव्या लागतील. ह्या चर्चा केल्यानंतर बिळातनं बाहेर सुद्धा ती येणार नाही. फक्त त्यांचं काम चाललंय आंब्यानं आंबा पाडायचं, आंब्यानं आंबा पाडायचा. महाराजा विरोधात मांगाच्या विरोधात महार उठवायचा, ह्या दोघांच्या विरोधात सांबार उठवायचा, ह्या सगळ्यांच्या विरोधात धनगर उठवायचा. हे काम त्यांचं चाललंय. पण ह्या सगळ्या जाती जमातीच्या लोकांना आता कळून चुकले की आपला सगळा विकासदाता जर कोण असेल तर ते अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकर, फुले, बुद्ध हेच आमचे विचार आहेत. हे समाजाला सगळ्यांना पटत चाललंय. जाता जाता एक इतिहास सांगतो. बाबासाहेब म्हटले जात जात म्हणून एक होतील, जाती जातीचे नेते तयार होतील. आणि एक दिवस हे सगळे घरांचा नेता तयार झालाय, मांगाचा नेता झालाय, हलराचा तयार झालाय, साळ्याचा झालाय, माळ्याचा झालाय आणि हे सगळे जे भीम म्हणू लागलेले आहेत, आंबेडकरवाद मानू लागलेले आहेत. ही चर्चा अशीच वाढत झाली. हे असंच वाढत राहिलं तर सगळे नेते एक दिवस एक होतील आणि या देशाची सत्ता होईल. हिंदुस्थानचा पराजय होऊन भारताचा विजय होईल. त्या अशा उराशी बाळगूया. आणि दलित मुस्लिमांचं जर अस्तित्व तुम्हाला ठेवायचं असेल तर भारताचाच राज्य असलं पाहिजे, भारत देश झाला पाहिजे. हिंदुस्थानमध्ये आपलं काय अस्तित्व राहणार नाही. हे दलित मुस्लिमांनी लक्षात ठेवून पावलं उचलावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. जय भीम. अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचं मीडिया जागृती न्यूजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून